सरकारनं कापसाचे हमीभाव ठरवून दिले असतानाही खरेदी हमीभावापेक्षा कमी दरानं होतीये। व्यापाऱ्यांकडून तब्बल 500 ते 700 रुपयांच्या तुटीवर कापूस खरेदी केला गेलाय। त्यामुळे देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात शेतकरी आणि व्यापारी यांच्यात शाब्दिक वाद उफाळला होता। काही काळ लिलाव बंद राहिले। व्यापाऱ्यांची अडचण होत असल्यानं आवक जास्त झाल्याचं कारण सांगून 2 दिवस बाजार समिती बंद ठेवण्यात आली। मात्र व्यापाऱ्यांचा हमीभावात खरेदी त्यांनी न केल्यास गुन्हे दाखल करणं या शासनाच्या भूमिकेला विरोध आहे। देवळी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक जास्त झाल्यानं माल ठेवायला जागा नसल्याचं कारण समोर करण्यात आलं आणि बाजार समिती 2 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आल्याचं चित्र जिल्ह्यात देखील आहे। आढावा घेतलेला ये कब से आ रहा है, ये मेरे साथ ही अभी आ रहा है। जब पूरी शुरुआत किए थे तब सेकंड डे के पेमेंट दे रहे, ये अभी आवक बढ़ गई है, थोड़ा प्रेशर बढ़ गया, इसीलिए ये आता किती दिवसात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।